वडील रमेश, आई सरिता आणि धाकटा भाऊ यांच्यासोबत नेहा सुखात राहत होती. रमेश हे अत्यंत कष्टाळू आणि आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्ती होते. पण या सुखी संसाराला दृष्ट लागली ती रमेश यांचा मित्र सुधीर याच्यामुळे. सुधीरचं नेहाच्या घरी सतत येणं जाणं होतं. हळूहळू सरिता आणि सुधीर यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. 9 वर्षांची असताना नेहाने एकदा रात्री आपल्या आईला आणि सुधीर काकांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्या लहान मुलीला काय घडतंय हे पूर्ण समजत नव्हतं, पण ते चुकीचं आहे हे तिला जाणवलं. जेव्हा तिने हे पाहिलं तेव्हा तिच्या आईने तिला प्रेमाने जवळ घेण्याऐवजी उलट भीती घातली. सरिता म्हणाली, जर तू हे बाबांना सांगितलंस तर बाबा आपल्याला सोडून कायमचे निघून जातील. बाबांच्या प्रेमापोटी नेहाने ते भयानक सत्य पोटातच दाबलं. काही काळाने रमेश यांना सरिता आणि सुधीरच्या संबंधांची कुणकुण लागली. घरात वाद झाले आणि रमेश यांनी सुधीरला घराबाहेर काढले. पण त्यानंतर अवघ्या 2च दिवसांत रमेश यांचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका असं सांगितलं असलं तरी नेहाच्या मनात शंका होती, कारण रात्री आईने दिलेला चहा प्यायल्यानंतरच वडिलांची प्रकृती बिघडली होती. वडिलांच्या निधनानंतर सुधीर अधिकृतपणे घरात राहायला आला. छळ आणि स्वप्नांची राखरांगोळी. सुधीर घरात आल्यावर त्याने नेहाच्या भावाला हॉस्टेलला पाठवून दिले, जेणेकरून नेहा एकटी पडेल. नेहा आता मोठी झाली होती, तिला शिकून डॉक्टर व्हायचं होतं. पण जेव्हा तिने आईकडे शिक्षणासाठी पैसे मागितले तेव्हा सुधीरने तिची पुस्तकं गॅसवर जाळून टाकली आणि तिला घरातली कामं करायला लावली. सख्खी आई हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होती. उलट ती सुधीरचीच बाजू घेत असे. सुधीरची नजर आता नेहावरही वाईट होती. त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अखेर या नरकयातनेतून सुटण्यासाठी नेहाने घरातून पळ काढला आणि ती मुंबईला आली. दादर स्टेशनवर तिला एका महिलेने मावशी बनून आश्रय दिला. नेहाला वाटलं कोणीतरी मदतीला धावून आलंय, पण त्या महिलेने नेहाला एका बदनाम वस्तीत नेऊन विकून टाकलं. तिथून नेहाचं आयुष्य अधिकच अंधकारमय झालं. एका लॉजवर पोलिसांच्या रेडमध्ये नेहा पकडली गेली. कोर्टात जेव्हा तिने आपली संपूर्ण आपबीती सांगितली तेव्हा न्यायाधीशांनीही हळहळ व्यक्त केली. नेहाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या वडिलांच्या मृत्यूचा तपास पुन्हा सुरू केला, ज्यामध्ये आई आणि सुधीर दोषी आढळले. आज नेहाची आई आणि तिचा प्रियकर सुधीर जेलमध्ये आहेत, तर नेहाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. एका निष्पाप मुलीला ज्या संकटातून जावे लागले ते खरोखरच भयंकर आहे.